पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपर शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन, देहधारण. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती, त्याची जाणीव. प्राणधारणा, आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोनलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर मात्र कपालभाती करणं टाळायचंय. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव आपल्या उदर भागाकडे असेल, तिथे मिळणारे स्ट्रोक, फोर्सफुली सोडणारा श्वास, या सगळ्याकडे आपलं लक्ष. चेहरा मात्र शांत, डोळ्यावर कुठलाही ताण नसेल. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग आपल्या दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. शुद्धीशिवाय सिद्धी नाही. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. अगदी सावकाश हळू आवाजामध्ये मकार लांबवलेला ओमकार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. ओम. दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. 4था उच्चार हा मानसिक असेल. याला कुठलंही प्रमाण नाही. आणि पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार मनातल्या मनात ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः
कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतलं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत सावकाश कमरेतलं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपला विषय असेल ब्रेन, म्हणजे आपला मेंदू कसा ऍक्टिव्हेट राहील किंवा जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपल्याला विसराळूपणासारखे त्रास व्हायला लागतात, तर ते कसे आटोक्यात राहू शकतात त्यासाठीची ही आजची साधना. तर पुन्हा जेव्हा आपण ब्रेनच्या दृष्टीने विचार करतो त्यावेळेला फॉरवर्ड बेंडिंगची आसनं ही जास्त केली जातात. म्हणून ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे किंवा प्रचंड डोकेदुखीचा त्रास आहे, वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी मात्र पुढे झुकणारी आसनं करणं टाळायचं आहे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये आपल्याला ताण द्यायचा आहे. दोन्ही पाय जोडलेले. आता जास्तीत जास्त दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच ताण द्यायचा आहे. आणि अंगठा फोल्ड करून त्याच्यावर 4 बोटं. दोन्हीही पावलं आणि हात एकत्रित. पुन्हा एकदा. श्वास घेत आपल्याला जास्तीत जास्त ताण. आणि श्वास सोडताना 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन करायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच. बरोबर. श्वास सोडत अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं. पुन्हा एकदा श्वास घेत ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. बरोबर, छान. आणि श्वास सोडताना 4 बोटं फोल्ड करायचं, त्याच्यावर अंगठा. एक लास्ट राऊंड. श्वास घेत ओपन आणि श्वास सोडत अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं. सावकाश श्वास घेत घेत ओपन करायचंय. थोडा वेळ हात खाली, रग लागू शकते म्हणून. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेलीच आहेत. दोन्ही हात पुन्हा समोर असतील. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. आपण करणार आहोत वायपर मुवमेंट. आपल्याला एकदा पावलं आणि आपले हात उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे हालचाल. फक्त हात. बरोबर. हाताचा तळवा जो आहे तो आपल्याला फक्त एकदा उजवीकडे, डावीकडे आणि त्याचबरोबर पावलं सुद्धा. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. सावकाश थांबायचंय. आणि आता हाताचा तळवा आणि अँकल जॉइंट्स मधून पाऊल श्वास घेत स्वतःकडे खेचून घ्या आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. थोडीशी हाताला रग लागू शकते पण ठीक आहे, मुवमेंट चालूच ठेवा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा दोन्ही हातांची मुठी वळून घ्या आणि आता रोटेशन. पावलं शक्यतो जुळवून घेण्याचा प्रयत्न करा आणि रोटेशन क्लॉकवाईज. एक उजवीकडून डावीकडे हाताची मूठ अँकल जॉइंट्स मधून पाऊल. 2, 3, बरोबर, 4, 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1, 2. अँकल जॉइंट्स मधून फक्त पावलं आणि मनगटामधून हाताची मूठ. 4, 5. सावकाश हात खाली आणि विश्रांती. जाणीव श्वासाकडे. करणार आहोत आपण आता जानु शिरासन. तर आज आपल्याला हे जानु शिरासन करताना दोन्हीही पाय जास्तीत जास्त लांब घ्यायचे. जास्तीत जास्त लांब. आणि एकदाच फक्त आपण एकदा उजव्या बाजूने थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल आणि एकदा डाव्या बाजूने. ठीक आहे. 3 वेळा झालं की चौथ्या वेळेला आपल्याला तिथे थांबायचंय. दोन्ही पाय जास्तीत जास्त लांब आहेत. आता दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. 3 वेळेला आपण डायनॅमिक मुवमेंट करणार आहोत आणि चौथ्या वेळेला पुढे झुकताना थांबायचंय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठ कणा सरळ असेल. एक श्वास भरून घ्या
थोडीशी हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत सोडत पुढे वा. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 3, श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुढे. थांबा, इथे थांबा. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. सावकाश श्वास घेत घेत वर या. आता डावा पाय जो आपण सरळ केलेला आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. उजवा पाय तसाच ठेवा. आता आपण करतोय आदर्श जानुशिरासन. हा, बरोबर. जास्तीत जास्त टाच आपल्या शरीराकडे ओढून घ्या. डावा पाय फोल्ड केलाय. जास्तीत जास्त टाच आपल्या शरीराकडे ओढून घ्या. उजवा पाय आपला एकदम सरळ आहे, व्यवस्थित. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांचा पाय फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. आणि पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुका. आधी लोअर बॅक मधून पुढे पाऊल पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडण्याचा प्रयत्न किंवा गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा थांबा. आपला रक्त प्रवाहाची दिशा हृदयापासून डोक्याकडे व्हायला सुरुवात होते. जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. डावा पाय पुन्हा एकदा लांब करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुढे झुका. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 3. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 4. इथे थांबा. दोन्ही पाय जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती 2 ते 3 श्वास थांबा. सावकाश श्वास घेत घेत वर या आणि आता उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. टाच जास्तीत जास्त आपल्या शरीराकडे ओढून घ्या. बरोबर. पुन्हा दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न किंवा दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडा आणि यथाशक्ती थांबा. कपाळ गुडघ्याच्या दिशेने असेल. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. उजवा पाय सरळ. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. नजर समोर. आता आपल्याला आपली जीभ जी आहे ही जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आहे आणि आतमध्ये घ्यायची आहे. बघा, आपली 5ही ज्ञानेंद्रिय आहेत जी ब्रेनशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे त्यांचं आरोग्य आपल्याला सुधारणं किंवा ते चांगलं ठेवणं हे आपल्या हातात आहे. म्हणून आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आहे. जास्तीत जास्त ताण आणि आतमध्ये. जीभ जास्तीत जास्त बाहेर, आतमध्ये, बाहेर, आतमध्ये, बाहेर, आतमध्ये. आता पुन्हा एकदा जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल आणि एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. आपल्याला जीभ फक्त वळवायची आहे. हालचाल फक्त जिभेमध्ये असेल. जास्तीत जास्त जीभ बाहेर घेऊन या आणि एकदा उजवीकडे डावीकडे अशी फिरवून घ्या आणि नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे असेल. जीभ बाहेर आणि आता उजवीकडे डावीकडे. नजर जिभेच्या शेंड्याकडे.
थांबा. पुन्हा एकदा जीभ बाहेर आणि आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून घ्यायची. जीभ आधी पूर्णपणे बाहेर काढा. जास्तीत जास्त मसल्स आपले स्ट्रेच होतील जिभेचे. आणि सुरुवात उजवीकडून डावीकडे गोलाकार आणि डावीकडून उजवीकडे. 4 ते 5 वेळेला ही कृती करा, एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने. अँटी क्लॉकवाईज. सावकाश कृती थांबवा. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. जाणीव पूर्णपणे आपल्या जिभेच्या स्नायूंकडे घेऊन जायची आहे. तिथे आलेला ताण त्याकडे लक्ष. आता आपल्याला आपले गाल फुगवायचे. एकदा उजवा गाल फुगवायचा आणि एकदा डावा, या प्रकारे. आणि मग डावा. उजवा गाल फुगवायचा. जास्तीत जास्त उजवा गाल ताणण्याचा प्रयत्न करा. हवा पूर्णपणे सोडून द्या ओठांचा चंबू करून. आता डावा गाल फुगवून घ्या. जास्तीत जास्त ताण द्या डाव्या गालामध्ये. उजवा गाल रिलॅक्स असेल. आणि ओठांचा चंबू करून पूर्णपणे हवा सोडून द्या. अजून दोनदा करूया. एकदा उजवा गाल फुगवून घ्यायचा आहे. ओठांचा चंबू करून पूर्णपणे हवा सोडून द्या. आता डावा गाल. हवा सोडून द्या. अजून एक राऊंड. आता थोडस जलद करा. एकदा उजवा गाल फुगवा, एकदा डावा. थोडीशी जलद हालचाल. आणि आता दोन्ही गाल फुगवा. ओठांचा चंबू करा. आपला जो वरचा ओठ आहे तो नाकाला लावण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करायची. फुगा कसा आपण फुगवतो त्याप्रमाणे. डोळे मोठे करण्याचा प्रयत्न करा. डोळे मोठे, गाल फुगवलेले. सावकाश फुग्यातून हवा जशी आपण बाहेर सोडतो त्याप्रमाणे हळूहळू ओठ उघडून आणि पूर्णपणे हवा बाहेर सोडा. आता आपल्याला हनुमंतासारखं तोंड फुगवायचंय. म्हणजे आपले ओठांचे जे स्नायू आहेत ते सुद्धा आपले ताणले जातात. हवं असेल तर एकदा बघून घ्या. बघा या प्रकारे. हनुमंतासारखं तोंड आपल्याला फुगवायचंय आणि डोळे मोठे करायचे. सुरुवात करूया. अजून एकदा. बरोबर. आता आपण नाक कसं मुरडतो तसं आपल्याला नाक मुरडायचंय. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली तर आपण ज्या प्रकारे कृती करतो त्या प्रकारे. मान मध्यभागी असेल. फक्त जी हालचाल आहे ती आपल्या चेहऱ्याच्या भागामध्ये असणार आहे. सुरुवात करूया. नाक जसं मुरडतो त्याप्रमाणे कृती. हवं असेल तर एकदा बघून घ्या. बरोबर. आता आपल्याला एकदा हसायचंय आणि तोंड म्हणजे आपल्याला ओठ पसरवायचे आणि मग त्यांचा चंबू करायचा. एकदा दाखवते मी तुम्हाला. ह्या ज्या आपण सगळ्या कृती करतोय या ब्रेन बरोबर आपल्या चेहऱ्याचं सुद्धा ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट करतात. म्हणजे चेहरा जो आहे हा अधिक तजेलदार दिसतो. तर सुरुवात करूया. ओठ आपल्याला हसायचंय आणि चंबू करायचा. रिलॅक्स. डोळ्यालगत मिटून घ्या. काही वैशिष्ट्य किंवा काही वेगळेपणा तुम्हाला जाणवतोय का ह्याचं आपलं आपण निरीक्षण करूया.
सावकाश डोळे उघडायचे आणि आता डोळे मोठे करायचे, जास्तीत जास्त मोठे, ताण 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 आणि गच्च मिटून घ्या. डोळे जास्तीत जास्त ओपन करा, ताण 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 आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा जास्तीत जास्त डोळे ओपन करा, जास्तीत जास्त ताण 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 आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स करा डोळ्यांचे स्नायू. आणि आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ना, त्याला रिंग फिंगर म्हणतात, ते हलकस आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. करंगळीच्या बाजूचं बोट. आणि आता जो डोळ्यांचा फुगीर भाग आहे तो थोडासा असा वर खाली करा, अगदी हलक्या बोटाने. कुठेही प्रेशर देऊ नका, हलका बोटाने आपण बोट ते आपल्या डोळ्यांच्या त्या फुगीर भागावर ठेवलंय आणि हलकसं वर खाली करा. डोळ्यांचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. कपाळावर पण आठी नसेल. आणि आता क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्या, अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्या. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा आणि दोन्हीही हातांचे कप करून निर्माण झालेली डोळ्यांच्या स्नायूंना द्या. हलक्या हलक्या हाताने टॅपिंग करा. पुन्हा तळव्यांचं घर्षण आणि हातांच्या तळव्यांचं निर्माण झालेली डोळ्यांच्या स्नायूंना द्या. अगदी सावकाश सावकाश हळूहळू डोळे उघडा. आता दोन्ही बोटांची चिमूट करायची आहे या प्रकारे आणि आपल्या आयब्रो ज्या आहेत त्या अशा प्रेस करायच्या, वरून खाली आणि खालून, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर. डोळे मिटून घ्या आणि मग ही कृती करा. बघा खूप छान वाटतं आपल्याला. ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे असं केलं तर त्यांना थोडासा आराम मिळू शकतो. आता आपलं पहिलं बोट जे आहे ते भुवईच्या जो पहिलं टोक आहे तिथे ठेवायचं आणि तिथून ते दाबत 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 जिथे भुवई संपते तिकडे घेऊन यायचं. तिथे हलकसं प्रेशर द्यायचं आणि असं गोलाकार फिरवायचं. तिथे जे पॉइंट्स आहेत ॲक्युप्रेशरचे ते आपण ॲक्टिव्हेट करतोय. पुन्हा एकदा आपलं पहिलं बोट भुवईच्या सुरुवातीला घेऊन जायचं आणि तिथून चेपत चेपत ते शेवटला भुवईची घेऊन यायचं आणि तिथे गोलाकार फिरवायचं. बरोबर. अजून एक राऊंड करूया. आता हेच पहिलं बोट कानाच्या मागे घेऊन जा, कानाच्या मागे आणि हळूहळू आपला कान मागून प्रेस करा, वरून खाली आणि खालून. बरोबर. आपली पाचही ज्ञानेंद्रिय ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत, म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आता जेव्हा खाली याल तेव्हा तसंच बोट हलकं हलकं पुन्हा खाली घेऊन या, प्रेस करत करत जिथे आपलं कॉलर बोन आहे. बरोबर. पुन्हा तसंच वर जा, चेपत चेपत पुन्हा कानाच्या इकडे मागे, वरून खाली आणि खालून वर आपण कृती केली आहे. आता ही जी कानाची पाळी दिसते ना, ही ही आपल्याला एकदा बंद करायची आहे, ओपन करायची आहे. कानाची पाळी बंद करा, ओपन करा, बंद करा, ओपन करा, बंद करा, ओपन करा. बरोबर. आता पहिलं बोट पुन्हा दोन्ही बोटांची चिमूट करायची आणि कान जो आहे हा आपल्याला हलका हलका असा ओढायचा आहे, ताणायचा आहे, वरून खाली आणि खालून. अगदी सावकाश कृती करा. बरोबर. 2 ते 3 वेळेला वरून खाली आणि खालून वर. ज्यांना कानाचे विकार आहेत, कुठल्याही प्रकारचा जर त्रास होत असेल तर अगदी सावकाश करा. हे उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ह्या कृती आहेत. दोन्हीही फायदे देणाऱ्या कृती आहेत. बरोबर. सावकाश थांबायचंय आणि आता आपलं पहिलं बोट किंवा करंगळी कानाच्या आतमध्ये टाकायची आहे. नखं वाढली असतील तर कृपया सावकाश करा. पहिलं बोट किंवा करंगळी आणि गोल असं फिरवायचंय, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. सुरुवात करा.
सावकाश कृती थांबवा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. आणि आपण ज्या काही कृती केल्यात त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता आपण करणार आहोत सिंह मुद्रा. त्यासाठी दोन्ही हात आता जे गुडघ्यांवर आहेत ती हाताची कोपरं थोडीशी बाहेर घेऊन या. पाठ करा सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. जास्तीत जास्त बाहेर. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे घ्या आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. नाकाने श्वास घेतोय आणि सोडतोय. जीभ जास्तीत जास्त बाहेर. नजर नाकाच्या शेंड्याकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 ते 2 सेकंद थांबा. हरिओम. उलट चाल. जीभ आतमध्ये. तोंड बंद, डोळे बंद. ताणले गेलेले जिभेचे स्नायू, त्या सगळ्याकडे लक्ष. पुन्हा एकदा हीच कृती. जीभ आपले दोन्ही हाताची कोपरं बाहेर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. आणि आता नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल. नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल. अगदी सावकाश, संथ गतीने. जास्तीत जास्त जिभेचे स्नायू ताणण्याचा प्रयत्न करा. जबडा रुंद करण्याचा प्रयत्न. सावकाश उलटचाल. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. पाठीतनं पुन्हा एकदा सरळ. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आणि आता आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बदलू शकता. तर पद्मासनस्थ योग मुद्रा केल्यानंतर जेव्हा आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने जाईल त्याच्यानंतर आपल्याला एक थोडीशी कृती करायची आहे. आपल्याला एकदा उजव्या बाजूनी बघायचंय आणि एकदा डाव्या बाजूने. जेव्हा आपण उजवीकडे बघू तेव्हा आपला डावा कान जमिनीवर असेल आणि जेव्हा आपण डावीकडे बघू तेव्हा आपला उजवा कान जमिनीवर असेल. आता ही जी कृती आहे हे आपलं ब्रेन आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे त्याच्यासाठी ही कृती. एकदा आपण पुढे झुकलो, आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने गेलं की एकदा उजवीकडे असं वळायचंय. म्हणजे डावा कान आपल्या जमिनीवर येईल आणि डावीकडे वळताना उजवा कान जमिनीकडे येईल. बरं, आता ही कृती आपल्याला घासत घासत करायची. डोकं वर उचलायचं नाहीये. अगदी सावकाश कृती करायची आहे. ज्यांचं जमिनीमध्ये अंतर असेल तर त्यांनी हाताच्या मुठी अशा वळून घ्यायच्या, त्या समोर ठेवायच्या आणि तिथेच ही कृती करायची. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. ठीक आहे, सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. नजर समोर. डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्या. खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्या म्हणजे छातीचं प्रसरण होतं. नजर समोर. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आधी आपलं पोट आपलं पुढे येईल, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर गळा, हनुवटी, नाक आणि मग आपलं कपाळ. कपाळ गुडघ्या जमिनीच्या दिशेने गेलं की मग खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांनी दोन्ही हाताच्या मुठी समोर वळून घ्या आणि त्या एकमेकांवर ठेवून त्यावर आपलं कपाळ ठेवा. ज्यांनी आता मागे हात घेतले त्यांनी ते हात तसेच ठेवायचे आणि आता एकदा उजवीकडे आपल्याला मान सरकवायची आहे आणि एकदा डावीकडे. जमिनीला घासत घासत, डोकं वर नका उचलू. जमिनीला घासत घासत कृती. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. कपाळ आपलं जमिनीला घासतंय. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. मध्यभागी. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली टाळू जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा जमिनीला घासत घासत आणि पुन्हा कपाळ. टाळू जमिनीवर, कपाळ जमिनीवर. टाळू जमिनीवर,
कपाळ जमिनीवर. सावकाश कृती थांबवायचे. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. हाताची बोट घट्ट करून घ्या. हाताची पकड घट्ट करा. पुन्हा एकदा खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्या ओढून. आणि श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. डोळे अलगद मिटलेले. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि संपूर्ण योग मुद्रेचा करताना रक्ताच्या प्रवाहामध्ये झालेल्या बदल त्याकडे लक्ष. आपलं ब्लड सर्क्युलेशन डोक्याच्या दिशेने होत होतं ते आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. या सगळ्याचा आपण मनातल्या मनात अनुभव घेऊया. आणि विधिवत पद्मासन जे आहे ते सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा. मान मागे सैल सोडा. अँकल जॉईंट्स मध्ये जर जास्त ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं एकदा जमिनीकडे ताणा आणि एकदा अंगठा जमिनीवर ठेवा. एकदा करंगळी जमिनीवर. अंगठा जमिनीवर करंगळीवर. बरोबर. बराच वेळ आपण बैठक स्थिती घेतली होती म्हणून. आणि आता विधिवत वज्रासन करून घेऊया. एक शशांक आसन करून घेऊया आणि मग आपण दंड स्थितीत जाऊया. एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही गुडघे समोरून जुळलेत. आणि आता दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. जास्तीत जास्त अंतर घ्या. आपण करतोय हे बालासन सुद्धा याला म्हणतात. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्हीही हातांचे तळवे जमिनीवर येतील आणि मग ते जास्तीत जास्त पुढे सरकवा. पुढे सरकवा. पुढे सरकवा. पुढे सरकवा. जास्तीत जास्त पुढे सरकवा. आणि मग आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. रिलॅक्स. खांदे एकदम रिलॅक्स. ज्यांचा पोटाचा आकार जास्त आहे त्यांचं पोट जमिनीवरती अगदी सहज टेकलेलं असेल. कपाळ जमिनीवर टेकलेलं आहे. तोंड बंद. डोळे बंद आणि श्वास चालू. एकदम रिलॅक्स व्हा. 5 4 3 2 1. उलटचाल. हळूहळू तसेच सरळ व्हा. हात कुठेही वर घेऊ नका. हाताच्या आधाराने हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट हळूहळू वर घ्या. बरोबर. छान छान. सावकाश. गुडघ्यांमधलं अंतर कमी करा. डोळे अलगद मिटून घ्या. आणि पुन्हा एकदा या शशक आसनचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात अनुभव घ्या. आणि सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये येऊन विश्राम. दंड स्थितीमध्ये येऊन विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे जे आहेत हे सेलिंगच्या दिशेला असतील. आणि त्यानंतर कमरेतनं पुढे झुका. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. आणि आता आपण जी हाताची पकड घेतली ती एकदम लूज सोडली जमिनीच्या दिशेने आणि ती पुढे मागे करा. आणि एकदा उजवीकडे डावीकडे अशी फिरून घ्या. म्हणजे घड्याळाचा जो लंबक असतो तो कसा फिरतो एकदा उजवीकडे डावीकडे त्याप्रमाणे फिरतो.
सावकाश वर या. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. एकदा ताडासन करून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. दोन्ही हात कमरेवर ठेवा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स आपल्याला साधायचा आहे. आणि श्वास घेत टाचा वर उचला. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत चवडेवर, पायाचे चवडेवर. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत पायाचे चवडेवर. अशा प्रकारे अजून दोनदा ही कृती करेल. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा खाली येतील. आता दोन्ही पावलांमध्ये अगदी थोडस अंतर असेल, म्हणजेच 1 इंचापर्यंत अंतर असेल. एकदम पावलं जर आपण जुळून घेतलीत ना तर आपला बॅलन्स जातो, कॉन्सन्ट्रेशन नीट राहत नाही. म्हणून थोडस अंतर ठेवा दोन्ही पावलांमध्ये. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ आहेत. नजर समोर. आता हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने हात वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. पुन्हा एकदा आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. म्हणजे इथे पुन्हा आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतोय. आपल्याला तो आपला तोल सांभाळायला मदत करतोय. नजर समोर. स्ट्रेच, 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 स्ट्रेच. छान. उलट सार. सावकाश. टाचा आणि दोन्ही हात खाली येतील. सावकाश. अगदी दोन्ही टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आपण आता करणार आहोत एक पादतोलासन. तर हे एक व्हेरिएशन आहे आज आपण जे करणार आहोत. तर एक कृती मी दाखवते. तर इथे दोन्ही पाय जुळलेले. आपण एक पादतोलासन माहितीये कसं करतो. हात खांद्यातून सरळ करून उजवा पाय वर उचलून तो जमिनीकडे ताणतो. बरोबर. तर आपल्याला ही कृती केल्यानंतर दुसरी एक कृती करायची अशी आहे की दोन्ही हात जे आपण आडवे घेतो ना असे, ते समोर घ्यायचे. त्यानंतर उजवा जो पाय आहे तो मागे द्यायचा आणि कमरेतनं पुढे झुकायचं. बघा या प्रकारे एक पादतोलासन. आता तुम्ही जे आपले हात समोर आहेत ना तर त्याच्याने तुम्ही टेबल, खुर्ची, भिंत जे काही आहे त्याचा सपोर्ट घेऊन तुम्ही ही कृती करू शकता. डावा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. ठीक आहे. आणि मग सावकाश सरळ व्हायचं. जेव्हा आपण बॅलन्सिंग आसनं करतो तेव्हा आपोआप आपला ब्रेन जो आहे हा ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. तर सुरुवात करूया. आधी विश्रांती घ्या. आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे का हे आपलं आपण तपासा आणि मग आपण पुढच्या आसनाकडे वळू. तर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आडवे. उजवा पाय वरती उचला. जमिनीकडे पाऊल सैल सोडून द्या. पायाची बोटं जमिनीच्या दिशेने ताणली गेली. ते आधी जे आपण नेहमी करतो ना ते वालं करा आणि मग आपण ते दुसरे व्हेरिएशन करू. ते उजवा पाय वर वर, समोरून वर घ्या. माझ्याकडे बघा हवं असेल. आपण जे आधी नॉर्मल करतोय ना ते करतोय. हा हा. आपली उजव्या पायाची मांडी अजून थोडासा फोल्ड करा. गुडघ्यातनं फोल्ड करा उजवा पाय. हा. आणि पावलं जमिनीकडे सैल सोडा. उजवा पावलाची बोटं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने. हा आता बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर. हाताची पाचही बोटं जोडलेली. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. आता पुढची कृती करूया. दोन्ही हात समोर घ्या. जमिनीला हाताच्या वेगळे समांतर असतील. बरोबर. तुम्ही समोरून एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. आणि आता उजवा पाय मागे सरळ करा. सावकाश कमरेतनं पुढे झुका. डावा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त उजवा पाय वर उचलण्याचा प्रयत्न. स्ट्रेच. बॅलन्स सांभाळायचा आहे आपला. छान.
सावकाश उलटचाल करताना हात खाली पाय खाली, थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून आडवे, डावा पाय वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडा, पायाची बोटं जमिनीच्या दिशेने असतील, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि याच्यातूनच पुढे आता आपण पुढची कृती करूया. जे हात आडवे आहेत ते समोर घ्या, डावा पाय मागे सरळ घ्या, बरोबर. जास्तीत जास्त पुढे झुकण्याचा प्रयत्न, कमरेतनं पुढे, छान. आणि थांब. यथाशक्ती दोन्ही हात समोरून टाळण्याचा प्रयत्न, नजर समोर, पापड्यांची कमीत कमी उघडझाप, म्हणजे आपल्याला आपला तोल छान सांभाळता येतो. छान. उलट चाल करताना हात खाली पाय खाली, विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडून द्या. करूया वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे आणि मग डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नजर समोर. जास्तीत जास्त स्ट्रेच. एक दीर्घ श्वसन, खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने श्वास सोडा. ठीक आहे. सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ. हीच कृती डाव्या बाजूने. डावा पाय फोल्ड करा, दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे, डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नजर समोर. जास्तीत जास्त स्ट्रेच. पुन्हा एकदा दीर्घ श्वसनाचं आवर्तन आपलं आपण करून घ्यायचंय. दोन्ही हात अजून सरळ सिलिंगच्या दिशेने काढले जातील. बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन, त्याचबरोबर उत्साह वाढवणं. वृक्षासन. छान. उलटचाल, हात खांद्यातून सरळ, पुन्हा हात खाली, डावा पाय खाली, विश्रांती. एक सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे उभं राहायचं, दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, पाच डावा पाय मागे चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया. ओम आदित्याय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मुखधुती. आपण वेळेच्या अभावी इथे फक्त 2 सूर्यनमस्कार घेतो, पण जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल त्यावेळेला 4 ते 6 सूर्यनमस्कार घालण्याची थोडीशी सवय लावा. बैठक स्थिती आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय, पाठीवर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी काही साधना केली
त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. नाकाने श्वास भरून घ्या, तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. मी श्वास घेताना एनर्जाइज होत आहे आणि मी श्वास सोडताना स्ट्रेस आउट होत आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आज आपण आपला ब्रेन ऍक्टिव्हेट करण्यासाठी, त्याचं कार्य अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी जी काही साधना केली, बैठक स्थितीपासून ते दंड स्थितीपर्यंत, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त उजवा पाय वर उचलायचा आहे. फक्त उजवा पाय वर उचला, डावा पाय पूर्णपणे जमिनीवर असेल. आणि आता आपण एका पायाने सायकलिंग करूया. फक्त उजवा पाय सायकलिंग सरळ. 1, टाच लागू दे जमिनीकडे. 2, 3, 4, बरोबर. 5. काय गोलाकार नाही फिरवायचा, आपण सायकलिंग करतोय. बरोबर बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. 1, बरोबर. 2, 3, 4, 5. सावकाश उजवा पाय खाली घ्या. आता ही कृती डाव्या पाय. डावा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या आणि सुरुवात करा सायकलिंगला. 1, सरळ सायकलिंग. 2, 3, 4, 5, बरोबर. आता रिवर्स सायकलिंग खालून वर. 1, 2, बरोबर. 3, 4 आणि 5. छान. सावकाश डावा पाय खाली घ्या. आता पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. दोन्ही पाय 90 डिग्री वर. दोन्ही हात सरळ वर. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. दोन्ही हात सरळ वर आणि सुरुवात करा. एक एक पायाने सायकलिंग. उजवा पाय, डावा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपले हात आणि पाय एकत्र मुवमेंट होते. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 9, 10, 11, 12, 13, 14, 15. रिवर्स सायकलिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. थांबा. दोन्ही पाय हात वर. हाताच्या मुठी सोडून द्या. सावकाश दोन्ही हात खाली, पाय खाली. विश्रांती. नाकाने श्वास भरून घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. करणार आहोत आपण आता मत्स्यासन. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. गुडघे मात्र जमिनीवर असतील, ते कुठेही वर उचलायचे नाही. जर गुडघे वर उचलले जात असतील तर दोन्ही पाय सरळ ठेवा. मांडीचा भाग आणि गुडघे पूर्णपणे जमिनीवर असतील तरच पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घाला किंवा साधी मांडी घाला. जर अशी गुडघे आणि पाय वर उचलला जात असेल तर मात्र दोन्ही पाय सरळ ठेवा. हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही हातांची बोट आपल्या कानाच्या जवळ घ्या. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने गेली आहेत. हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. दोन्ही हात, हातांची बोटं आता आपल्या मांडीवर, हाताची कोपरं जमिनीवर. इथे यथाशक्ती थांबा. आज आपला विषय आहे मेंदू. आपल्या ब्रेनला रक्त पुरवठा कसा छान प्रकारे होईल
त्या दृष्टीने ही आपली साधना. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. 5, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. 4, तोंड बंद, दातावर दात लावून घ्या. 3, 2, 1. उलट चाल. हाताचा सपोर्ट पुन्हा कानाच्या जवळ. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी घातली असेल तर सोडून द्या. दोन्ही पाय सरळ. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. असं अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या. करूया कपालभातीची 10 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येतंय. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तनं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्या अगदी मोकळ्या झाल्यात. दोन्ही हात जोडून प्राणायामाचा मंत्र. प्राणस्येदं वशे सर्वं दिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात खाली. करणार आहोत बॅलन्सिंग असा अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. 5 आवर्तनं अनुलोम विलोमची आपल्याला करायची आहेत. पहिले 2 आवर्तनं मी तुम्हाला सूचना देईन आणि पुढची 3 आवर्तनं ही आपल्याला आपली करायची आहेत. 3 आवर्तनं झाली की मग हात गुडघ्यावर येईल ज्ञानमुद्रेत. ठीक आहे, सुरुवात करूया. उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचन. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचन. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. आता पुढची 3 आवर्तनं ही विदाउट इन्स्ट्रक्शन्स असतील. आपली आपण करायची आहेत. 3 आवर्तनं पूर्ण झाले की हात गुडघ्यावर येईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनुलोम विलोमची आवर्तनं. सुरुवात करा.
3 आवर्तनं झाली असतील. हात खाली गुडघ्यांवरती सगळ्यांची झाली असतील असं मी गृहीत धरते, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा अनुलोम-विलोम प्राणायाम आपण आता केला. करणार आहोत भ्रामरीची 5 आवर्तनं. तर पहिली 2 आवर्तनं आपण आपलं पहिलं बोट जे आहे, हे कानाच्या आतमध्ये ठेवणार आहोत आणि रेचक करताना भ्रमरगुंजन आणि पुढची 3 आवर्तनं आपल्याला दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवर ठेवायचे आहेत, एकमेकांवरती आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. ठीक आहे? सुरुवात करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. पहिलं बोट कानाच्या आतमध्ये, पहिली 2 बोटं कानाच्या आत. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. आता दोन्ही हात आपल्या टाळूवरती. एक हलकसं प्रेशर आणायचंय तिथे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात खाली ज्ञानमुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. पद्मासन अर्धपद्मासन सोडून साधी बैठक घालायची आहे. साधी मांडी. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठ काढा सरळ. मान मध्यभागी. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले आहेत. आपल्या सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर आहे, तो कुठेही आपण वर उचललेला नाहीये. अगदी छान रिलॅक्स मध्ये बसायचंय. डोळे अलगद मिटलेले. आपला संपूर्ण आकृतिबंध हा आपणच तपासून पाहूया बंद डोळ्यांनी. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत जी आपण स्थिती धारण केली आहे, त्या स्थितीमध्ये नकळत कुठेही एखादा ताण जाणवत असेल तर तो भाग मनाने रिलॅक्स करून घ्या. तिथे थोडीशी हालचाल करा, तो भाग सैल करा. ज्या बैठकीमध्ये आपण आहोत, स्थिर सुखमासन, स्थिर राहण्याचा प्रयत्न. कमीत कमी अट्टाहास करून जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न यथाशक्ती. एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती. सहज सुरू असणाऱ्या आपल्या श्वासाकडे लक्ष. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो स्पर्श झालाय त्यांच्या डोकांचा, तिथे किंचितसा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती. करणार आहोत मकार लांबवलेले 5 ओमचे उच्चार. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. चेहरा शांत. एक हलकसं स्मित हास्य ओठांवरती. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार श्वास सोडत. ओ. हो. दीर्घ श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत उच्चार. ओ. दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. ओ. दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. ओ. दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. शांती पाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित नतमस्तक शरणागत भाव समर्पण भाव राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम.